गुड आफ्टरनून एव्हरीवन, वेलकम टू होम विथ फ्लेवर चॅनल। आज मी बनवणार आहे हेल्दी सँडविच, जे तुम्ही लंच, डिनर, ब्रेकफास्टमध्ये कधीही बनवू शकता। सँडविच बनवण्यासाठी आधी आपण सँडविचची भाजी बनवून घेऊया। त्यासाठी आपल्याला एक पॅन गरम करायचा आहे। त्यानंतर त्यात तेल टाकायचे आहे। तेल गरम झाले की त्यात राई, जिरं, कढीपत्ता, हिंग टाकून त्यात छान खमंग फोडणी बनवून घ्यायची आहे। त्यानंतर त्यात मसाले टाकायचे आहे, जसे की लाल तिखट, हळद, काळा मसाला आणि गॅसची फ्लेम बंद करायची आहे। त्यानंतर त्यात कोथिंबीर टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यात उकडलेले बटाटे टाकायचे आहे। बटाटे तुम्ही स्मॅश करून पण टाकू शकता। इथे बटाटे छान फोडून घ्यायचे आहे आणि मसाल्यांमध्ये बटाटे छान मिक्स करून घ्यायचे आहे। बटाटे छान मिक्स झाले की त्यात आपण चवीनुसार मीठ टाकूया। मिठामध्ये मी एक रेग्युलर मीठ टाकलेलं आहे आणि थोडं काळं मीठ टाकलेलं आहे। त्यानंतर यात थोडा चाट मसाला टाकलेला आहे, ज्यामुळे भाजीची चव ही अप्रतिम होते। सगळे इन्ग्रेडियंट छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर यात आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे। कोथिंबीर पण भरपूर प्रमाणात टाकायची आहे, ज्याच्यामुळे अगेन भाजीला टेस्ट खूप छान येते। त्यानंतर कोथिंबीर छान मिक्स करून घ्यायची आहे आणि ही भाजी गॅसवर 5 मिनिटं होऊ द्यायची आहे। त्यानंतर आपली सँडविचची भाजी रेडी आहे। आता आपण सँडविच बनवायला घेऊया। मी इथे 0 मैदा ब्रेड यूज केला आहे। तुम्ही तुमच्या चॉईसचा ब्रेड घेऊ शकता। ब्रेडच्या दोन्ही स्लाइसला छान बटर लावून घ्यायचं आहे। त्यानंतर ब्रेडच्या एका स्लाइसला बटाट्याची भाजी चारी कोपऱ्यांपर्यंत छान पसरवून घ्यायची आहे। त्यानंतर दुसऱ्या ब्रेडच्या स्लाइसला आपल्याला हिरवी चटणी लावायची आहे। ही हिरवी चटणी मी घरी बनवलेली आहे। याचा व्हिडिओ ऑलरेडी या चॅनलवर अपलोडेड आहे, तर तुम्ही चेकआउट करू शकता। हिरवी चटणी ब्रेडच्या स्लाइसला छान व्यवस्थित लावून घ्यायची आहे। त्यानंतर यात मी व्हेजिटेबल टाकणार आहे, जसे की कांदा आणि काकडी। मी टोमॅटो टाकणार नाही आहे, कारण टोमॅटोमुळे सँडविच थोडं सॉगी होतं। सो मी इथे काकडी ठेवून घेतली आहे आणि कांदा ठेवून घेतला आहे। तुम्ही इथे चीज स्लाइसचा पण यूज करू शकता। त्यानंतर सँडविच कव्हर करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण सँडविचला सँडविच मेकरमध्ये टोस्ट करणार आहोत। सो सँडविच मेकरच्या बेसला आणि ब्रेडला बटर लावून घ्यायचं आहे। त्यानंतर 10 मिनिटे तुम्हाला सँडविच टोस्ट करून घ्यायचं आहे। 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता सँडविच आपले छान ग्रिल झालं आहे, टोस्ट झालं आहे आणि ते रेडी झालं आहे। त्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि सँडविचला 2 काप लावून घ्यायचे आहे, ज्याच्यामुळे ते आपल्याला पकडायला इझी पडेल आणि खायला पण व्यवस्थित खाता येईल। त्यानंतर मी इथे प्लेट डेकोरेट केली आहे। तुम्ही पण बनवा आणि कमेंट बॉक्समध्ये कळवा कसं झालं ते। हे विदाऊट चीज सँडविच आहे, जे खूप हेल्दी आहे। थँक्यू. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल।